तर आताही आपण सगळे आज अफर्मेशन एकदा सगळे घ्यायचे आहे. आज शेवटचा दिवस असल्यामुळे प्रत्येक अफर्मेशन आपण 3-3 वेळेस बोलणार आहोत. प्रत्येक अफर्मेशन आज एकदा रिवाईज करायचं आहे परत. तर आपण आणि हे सगळे आपण आपल्या आत्म्याच्या जे आपले गुण आहेत, मूळ आपला स्वभाव आहे आपल्या आत्म्याचा. कारण आपण हे सगळं आपल्या सोल लेवलला जाऊन आपण काम करत आहोत. आपल्या आत्म्याचे जे गुण आहेत ते बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि त्या गुणांप्रमाणे अफर्मेशन्स आहेत हे सगळे. तर हे अगदी आपण डीपमध्ये जाऊन हे सगळं आपण 21 दिवस आपण बघितलं आहे. आपण कशासाठी कुठल्या अफर्मेशनचा वापर करायचा हे आपण अगदी डीपली बघितलेलं आहे. तर एकदा सगळे फक्त रिवाईज करूया आपण. मी शांत स्वरूप आत्मा आहे. मी शांत स्वरूप आत्मा आहे. मी शांत स्वरूप आत्मा आहे. कारण शांती हा माझा मूळ स्वभाव आहे आणि प्रत्येकालाच आयुष्यामध्ये सगळं काही असलं तरी मुळात शांती हवी असते. प्रत्येकालाच शांतता प्रिय आहे. त्यामुळे मी शांत स्वरूप आत्मा आहे. मी संपूर्ण स्वस्थ आहे. जर आपण हे शरीर धारण केलेलं आहे आणि फक्त मनुष्य जन्मामध्येच मोक्षप्राप्तीची व्यवस्था आहे, त्यासाठी आपल्याला हे शरीर स्वस्थ ठेवणं आवश्यक आहे. म्हणून आणि एक स्वस्थ लाईफ जगायचं असेल तर पहिले शरीर स्वस्थ ठेवणं आवश्यक आहे. पहिली संपत्ती शरीर आहे आपली. तर ती पहिले कमवून टिकून ठेवण्याची आवश्यकता आहे. तर मी संपूर्ण स्वस्थ आहे. नंतर मी मास्टर सर्वशक्तिवान आहे. कारण मी ईश्वरीय संतान आहे. तर ईश्वरामधले जे काही सगळे गुण आहेत आणि ईश्वरामधल्या ज्या काही शक्ती आहेत ईश्वराजवळ, त्या सगळ्या शक्ती माझ्याकडे पण आहेत. कारण मी परमेश्वराचा अंश आहे आणि ज्या आपल्या परमपिताकडे ज्या काही सर्व शक्ती आहेत त्या माझ्याकडे आहेत. म्हणून मी मास्टर सर्वशक्तिवान आहे. तर आपल्यातल्या ज्या ज्या शक्ती आहेत त्या सगळ्या आपल्याला उजागर करायच्या आहेत. अनंत शक्ती आपल्यामध्ये आहेत. तर ते आपल्या शक्ती ओळखून प्रत्येकाने त्याच्यावर काम करायचं आहे की माझ्यामध्ये सगळं काही आहे. सगळ्या काही शक्ती माझ्यामध्ये आहे. ह्या शिवाची शक्ती मी आहे. त्याच्यामुळे मी सगळं काही करू शकते. फक्त आपल्या शक्तीला जागृत करायचं आहे. नंतर आहे की मी समृद्धशाली आहे. प्रत्येक प्रकारची समृद्धी माझ्याकडे आहे. इतकं भरभरून परमेश्वराने मला दिलेलं आहे की त्याची मोजदादसुद्धा मी कितीही केली तरी कमीच आहे. म्हणून आपण जे नाही मिळालं त्यापेक्षा जे मिळालं आहे त्याचे जर धन्यवाद केले तर लक्षात येईल की आपण किती समृद्धशाली आहोत. मी सर्व गुणसंपन्न आहे. कारण माझ्या आत्म्यामध्ये सगळे सुंदर गुण आहेत. जे परमेश्वराचे गुण आहेत, दैवीय गुण, ते सगळे माझ्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे मी सर्व गुणसंपन्न आहे.
मी सकारात्मक आहे. कारण आपण हे जे सगळे काही अफर्मेशन्स घेत आहोत हे आपण स्वतःला सकारात्मक ठेवण्यासाठी आणि आपल्या स्वतःसोबत आपल्या घरातल्या व्यक्तींना, आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला आणि आपल्या वातावरणाला सकारात्मक ठेवण्यासाठी आपण हे सगळं करत आहोत. कारण पूर्ण आयुष्यभर स्वतःला जर चांगलं आयुष्य जगायचं असेल तर स्वतःला सकारात्मक ठेवणं खूप आवश्यक आहे. आपलं माइंड नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे, तर आपण खूप काही अचीव करू शकतो आणि खूप काही लेट गो पण करू शकतो जेव्हा आपण सकारात्मक असतो. आणि आपली ऊर्जा त्याच्यामुळे, आपले व्हायब्रेशन्स सकारात्मक राहतात. मी का सारखे हे शब्द वापरते, ऊर्जा, व्हायब्रेशन्स, तर हे आपण स्वतः एक ऊर्जा आहोत. त्याच्यामुळे ऊर्जाचं स्वरूप हे व्हायब्रेशन्स आहे, तरंगमध्ये आहे. ऊर्जा कशा प्रकारे वाहते, तर ती तरंग आहेत. तर जसे आपले तरंग आपल्या शरीरातून बाहेर पडतील, जसे व्हायब्रेशन्स आपल्या शरीरातून बाहेर पडतील, तशी तशी परिस्थिती, तशी तशी व्यक्ती आपण आकर्षित करतो. कारण हे वातावरणामध्ये प्रस्थापित होतात आपले सगळे जे काही तरंग आपल्या शरीरातून निघतात ते, आणि त्याप्रमाणे त्या एनर्जीशी ते जोडले जातात आणि तिथून पुन्हा आपल्याकडे येतात. तर ही सगळं काही एनर्जी आहे. आपण एनर्जी आहे, लिव्हिंग, नॉन लिव्हिंग, सगळं काही एनर्जी आहे. त्याच्यामुळे आणि एनर्जीचं एक स्वभाव आहे की एनर्जी, जशी आपली एनर्जी आहे तसंच आपण ॲट्रॅक्ट करतो आपल्या आयुष्यामध्ये. तसेच व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येतात, तसेच परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये येते. तेव्हा आपली एनर्जी लेव्हल नेहमी हाय ठेवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आपली एनर्जी लेव्हल नेहमी आपल्याला सकारात्मक ठेवण्याचं काम करायचं आहे, ते याच्यासाठीच. मग आपण जेव्हा आपल्या समोर प्रतिकूल परिस्थिती येते, प्रतिकूल व्यक्ती येते, त्याला कारणीभूत सर्वस्वी आपण स्वतःच असतो. कारण आपण तसे व्हायब्रेशन्स प्रवाहित केलेले आहेत. आपण त्यांना आपल्या आयुष्यामध्ये स्वतःहून आकर्षित केलेलं आहे. एकतर आपले कर्मानी आपण त्यांना आकर्षित केलेलं आहे, त्यांच्यासोबत आपले जे कर्माज आहेत त्याप्रमाणे ते आपल्यासोबत आहेत, आणि दुसऱ्या आपल्या एनर्जीने आपण त्यांना आकर्षित केलेलं आहे. तर आपली एनर्जी नेहमी पॉझिटिव्ह ठेवायची आहे. तर मी सकारात्मक आहे, आणि मी जेव्हा सकारात्मक राहते तेव्हा साहजिकच मग मला प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येतो. मी खुश राहते, मी आनंदित राहते. जर सगळीकडे आपण सकारात्मकतेने बघितलं तर आपल्याला सगळीकडे काही छान छान दिसायला लागतं. कारण आपल्याशी संपर्कात येणारे आपले व्यक्तीसुद्धा आपल्याशी चांगले वागतात, परिस्थितीसुद्धा आपल्याकडे चांगल्या म्हणजे परिस्थितीसुद्धा आपल्याकडे व्यवस्थित राहते. परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलतो आणि आपलं आजूबाजूचं वातावरणही सकारात्मक राहतं. त्यामुळे साहजिकच आपलं मनही प्रफुल्लित राहतं आणि आपण मग खुश आणि आनंदी राहायला लागतो. तर मी खुश आणि आनंदी आहे. मग माझे जेव्हा आपण सकारात्मक राहतो तर सगळ्यात पहिले राहतो आपण समाजाच्या आधी आपल्या परिवारामध्ये. मग आपल्या परिवारामध्ये 2 लोक, 3 लोक आणि त्याहीपेक्षा 10-10 लोकांच्या कुटुंबामध्ये सुद्धा लोक राहतात. 10-10 लोकांचं परिवारसुद्धा आहे, त्याच्याहीपेक्षा जास्त असू शकतो आणि आहे. तर मग ह्या परिवारामध्ये, ह्या इतक्या लोकांच्या परिवारामध्ये स्वतःला सर्वाईव्ह कसं करायचं, तर ते सकारात्मक राहा. सकारात्मक राहिलं की ॲटोमॅटिक ते लोकही तुमच्याकडे आकर्षित होतात, तुमच्या एनर्जीशी कनेक्ट होतात आणि मग तुमचे नातेसंबंध चांगले राहायला मदत होते. तर माझे नातेसंबंध सगळ्यांशी चांगले आहेत. मग ते घरातही आहेत आणि तुमच्या वर्कप्लेसमध्ये सुद्धा आहेत, कामाच्या ठिकाणी सुद्धा आहेत. कारण कामाच्या ठिकाणी सुद्धा आपलं एक नातं तयार होत असतं. आपल्या कलिग्ससोबत, आपल्याकडे येणाऱ्या लोकांसोबत आपलं एक वेगळं नातं तयार झालेलं असतं. ते नातं टिकवून ठेवणंसुद्धा आपल्याला कामाच्या ठिकाणी आवश्यक असतं. कारण आपल्याला त्यांची
मदत वेळोवेळी लागत असते कामाची. आपल्यासोबत काम करण्यासाठी नेहमी त्यांची आपल्याला हेल्प लागत असते. त्याच्यामुळे त्यांच्यासोबतसुद्धा नाते व्यवस्थित ठेवणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणून माझे नातेसंबंध प्रत्येकाशी चांगले आहेत. कारण मी प्रत्येकाला स्वीकार करते, जसं आहे तसं स्वीकार करते. तुम्ही जर प्रत्येकामध्ये दोषच बघत गेले तर तुम्ही कोणालाही स्वीकारू शकणार नाही. ना स्वतःलाही स्वीकारू शकणार नाही, ना आपल्या संपर्कात येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला स्वीकारू शकणार नाही. पण त्याच्यामध्ये जर चांगलेच गुण बघायचे तर पहिली आपली नजर सकारात्मक असली पाहिजे, तर आपल्याला त्यांच्यातले चांगले गुण बघता येतील. आणि सदैव समोरच्यामध्ये चांगलेच गुण आपल्याला बघायचे आहेत. त्याच्या जे त्यांच्यामध्ये अवगुण आहेत त्याकडे आपल्याला अजिबात लक्ष द्यायचं नाही आहे. कारण प्रत्येक माणसामध्ये ते अवगुण आहेत, आपल्या स्वतःमध्ये पण आहेत. आणि मग आपल्या स्वतःमध्ये जेव्हा अवगुण आहेत तर आपल्याला अधिकारच नाही समोरच्यामधले अवगुण बघण्याचा. आपण आहोत का पहिले 100% आपण गुणवान आहोत का? आत्ता आपण अफर्मेशन देतोय मी सर्व गुणसंपन्न आहे, पण आपण अजून काम करतोय स्वतःवर ते. पण जेव्हा आपण सर्व गुणसंपन्न होऊ तेव्हाच आपण इतरांकडे बोट दाखवू शकतो. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपले अवगुण ओळखायचे आहेत आणि आपल्या अवगुणांवर ते काम करायचं आहे. तेव्हाच जाऊन कुठे आपल्याला अधिकार आहे की समोरच्या व्यक्तीमधले दोष काढण्याचा आपल्याला अधिकार आहे. तेव्हा त्याच्याकडे नेहमी सकारात्मक दृष्टीने सोल लेवलवर जाऊन त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जी व्यक्ती, एक लक्षात ठेवायचं, एक कर्माचा टॉपिक खूप मोठा आहे. एक लाईन लक्षात ठेवायची, ज्याच्यासोबत तुमचे खूप जास्त कर्म आहे, खूप जास्त कर्माची देवाणघेवाण आहे, तोच व्यक्ती तुमच्या आयुष्यात जास्त तुम्हाला त्रास देणार किंवा जास्त तुम्हाला निगेटिव्ह तुमच्या परिस्थिती तुमच्या आयुष्यामध्ये आणणार. कारण इतके सारे कर्म, आज इतक्या सगळ्या जन्माचे कर्म त्याचे आणि तुमचे बांधलेले आहेत. इतके सारे कॉन्ट्रॅक्ट्स तुम्ही त्याच्यासोबत केलेले आहेत कर्माचे. तर साहजिकच तीच व्यक्ती जास्त करून तुमच्या म्हणजे संपर्कात असेल. मग ती घरात असेल किंवा बाहेर असेल, कुठेही असू शकते ती. तेव्हा त्या व्यक्तीशी ही जी देवाणघेवाण आहे आपली कर्माची, ती जर खूप फास्ट तुम्हाला डिलीट करायची असेल, एका जन्मात डिलीट होणारी नाही आहे. प्रयत्न केला तर सगळं काही शक्य आहे. अवघड पण आहे तसं, की कसं डिलीट करणार किंवा कसं कितीदा त्या व्यक्तीच्या आपण संपर्कात सतत असतो. रात्रंदिवस घरातला व्यक्ती असेल तर रात्रंदिवस आपण संपर्कात असणार. किती आपण सहन करणार, किती आपण ॲडजस्ट करणार, असं प्रत्येकालाच वाटतं की बॅलेन्स कर्माचे तर सगळे एवढं मोठं खातं आहे आपलं, ते कसं बॅलेन्स करणार ते. तर त्याच्यासाठी जो आपण सगळ्यात पहिले अफर्मेशन घेतलं होतं, मी शांत स्वरूपात्मा आहे. जितकं तुम्ही शांत राहताल तितके तो व्यक्ती जरी बोलत असेल तर तुम्ही शांत बसलं की तुमचं त्या ठिकाणी कर्म कमी होऊन जाईल त्या व्यक्तीसोबत आणि पुन्हा नवीन काही क्रिएट होणार नाही. तर जितकी आपली सहनशीलता आहे तितकं शांत बसायचं आहे. आपली सहनशक्ती पणाला लावायची आहे, तितकं शांत बसायचं आहे आणि सतत परमेश्वराचं सहाय्य घ्यायचं आहे. त्याच्यासाठी ही शक्ती सामर्थ्य देण्यासाठी परमेश्वराला सतत प्रार्थना करायची आहे की माझी याच्याशी जी काही कर्माची देवाणघेवाण आहे त्यासाठी मला ते कर्म बॅलन्स करण्यासाठी मला शक्ती सामर्थ्य दे. म्हणून सतत परमेश्वराचं सानिध्यामध्ये आणि त्याचा हात पकडून सतत आपल्याला चालायचं आहे. तर माझ्याकडे त्याच्यामुळे माझे नातेसंबंध सगळ्यांशी चांगले, कारण आपल्याला परत कोणाशी ते कर्माचं खातं आपल्याला वाढवायचं नाही आहे. म्हणून आपल्याला प्रत्येकाशी आपले नातेसंबंध चांगले ठेवायचे आहे. माझ्याकडे प्रचूर मात्रेमध्ये धनसंपदा आहे.
आपण हे सगळं जरी सोल लेव्हलला करत असलो तरी जगण्यासाठी आपल्याला पैसा आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पैसा लागतो. तर माझ्याकडे प्रचूर मात्रेमध्ये धनसंपदा आहे. सारखं जेव्हा आपण असं बोलणार तर तुम्ही पैसा आकर्षित करणार, कारण आपली एनर्जीमध्ये मॅग्नेटसुद्धा आहे. तर आपली एनर्जी मॅग्नेटिक होऊन जाईल आणि पैशाला आकर्षित करेल. तर जे काही पैशाबाबतचे पण अफर्मेशन दिले होते मी, की रात्रंदिवस पैसा माझ्याकडे येत आहे. व्हिज्युअलाइज करायचं आहे रोज थोडंसं ध्यान करून. माझ्या तिजोरीत, माझ्या कपाटात, माझ्या पर्समध्ये कायम पैसे आहेत, कायम पैसे असतात. कितीही मी त्याच्यातनं पैसे इन्व्हेस्ट केले तरी ते भरलेले आहे. कपाट भरलेले आहे, माझे लॉकर भरलेले आहे, माझी पर्स कायम भरलेली आहे. आणि मी पैशाचा सदुपयोग करते. आणि पैशाचा नेहमी रिस्पेक्ट करायचा आहे, आपल्याला आदर करायचा आहे त्या पैशाचा. कारण तुम्ही जर त्या पैशाचा आदर केला तर तुम्ही त्याला अजून जास्त आकर्षित करू शकाल. आणि त्याचा सदुपयोगसुद्धा करायचा आहे. आपल्या व्यवस्थेपुरता आपल्याकडे पैसा आहे. आपलं सगळी आपली गरजा पूर्ण होऊन त्याच्या अतिरिक्त प्रत्येकाकडे पैसा आहे. असं काहीच नाही आहे की तुमच्याकडे फक्त आजच्या पुरता पैसा आहे. नाही, आपण इतके भाग्यवान आहोत की आपल्या गरजे व्यतिरिक्त आपल्या सगळ्यांकडे पैसा आहे. तर जेव्हा परमेश्वर आपल्याला अतिरिक्त देतो त्याचा सदुपयोग करण्यासाठी देतो. तर जे आपल्याकडे अतिरिक्त आहे ते इतरांसाठी आहे. तर त्या पैशाचा सदुपयोग करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही जी गोष्टीची आपल्याला कमतरता आहे ती पहिली गोष्ट द्यायला शिकायची आहे. हे प्रत्येक दिवशी मी सांगितलेलं आहे की जे आपल्याकडे नाही आहे आणि आपल्याला आकर्षित करायचं आहे ते पहिले आपल्याला द्यायला शिकायचं आहे. हे आपण आपलं प्रत्येकाने ओळखायचं की काय माझ्याकडे नाही आहे, जे माझ्याकडे नाही आणि मला जे भरपूर प्रमाणात पाहिजे ते द्यायला आधी सुरुवात करायची आहे. मी परमपवित्र आत्मा आहे. परमात्म्याचे सगळे गुण माझ्याकडे आहेत. पवित्रता हा विशेष गुण आहे परमात्म्याचा. आणि मला जेव्हा मोक्षप्राप्ती करायची आहे, जेव्हा मला भगवत प्राप्ती करायची आहे आणि ह्या आत्म्याला परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे, तेव्हा आपल्याला मूळ स्वरूपातच परमेश्वर स्वीकार करेल. जेव्हा आपले सगळे कर्म बॅलेन्स होतील, सगळ्या कर्माची देवाणघेवाण आपली संपेल, तेव्हा आपण खरं आपल्या मूळ स्वरूपात जाऊ. पण त्यासाठी आपल्याला आधी काम करावं लागेल आपल्या स्वतःवरती. आपली वाणी, आपले विचार, आपले कर्म आपल्याला पवित्र ठेवावं लागतील. आणि त्यासाठी प्रयत्न आपल्याला स्वतःलाच करायचे आहेत. आपले विचार सात्विक ठेवायचे आहेत, सकारात्मक ठेवायचे आहे. आपली वाणी नेहमी आपली सकारात्मक असली पाहिजे. कारण आपले विचार आणि आपले बोल हे प्रत्येक वेळेस ब्रह्मांडामध्ये अंकित होतात आणि पुन्हा ते आपल्याकडेच येतात. तर आपले वाणी आणि बोल हे नेहमी सकारात्मक असलं पाहिजे. आणि हे सगळे जेव्हा आपण गुण आणि आपले कर्म हे सुद्धा नैतिक सात्विक असले पाहिजे. वाणीसुद्धा आपली सात्विक असली पाहिजे. म्हणून त्यासाठी नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण केल्याने आपला आवरा शुद्ध व्हायला सुरुवात होते, पवित्र व्हायला सुरुवात होते, सशक्त व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे निगेटिव्हिटी आपल्यापासून लांब राहते. जेव्हा आपण भगवत सानिध्यामध्ये राहतो तर परमेश्वरही आपल्याला तेव्हाच स्वीकार करेल जेव्हा आपण संपूर्णपणे पवित्र असू. पवित्र आपल्याला सगळ्या बाबतीमध्ये राखायचं आहे. नंतर होतं आपलं, माझ्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती माझा शुभचिंतक आहे. जर आपल्याला सगळ्यांकडनं मदत हवी असेल, सगळ्यांना आपल्या फेवरमध्ये करायचं असेल तर प्रत्येकाला आपण आपलं शुभचिंतक मानायला सुरुवात करायची आहे. हा माझा शुभचिंतक आहे. आणि ॲटोमॅटिकली जेव्हा तुम्ही त्याला शुभचिंतक मानतात तर तोही तुम्हाला शुभचिंतक मानायला लागेल. आणि मग ती व्यक्तीसुद्धा तुम्हाला प्रत्येक
कार्यामध्ये मदत करायला लागेल. तर आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला शुभचिंतक मानायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक व्यक्तीला शुभचिंतक मानाल तर हळूहळू तुमची सफलतेकडे वाटचाल होते. कारण तुमच्या सफलतेसाठी फक्त तुम्ही एकटेच प्रयत्न करून आवश्यक नाही, तर तुम्हाला सपोर्टची गरज आहे. तो सपोर्ट तुम्हाला घरातून आणि बाहेरून पण मिळाला पाहिजे, तर तुम्ही सफलतेची एक एक शिडी चढून वर जाता. तर ही सफलता मिळण्यासाठी मला प्रत्येक क्षेत्रामध्ये सफलता मिळण्यासाठी मला माझ्या कुटुंबाचा आणि समाजाची गरज आहे. तेव्हा प्रत्येक व्यक्तीला आपला शुभचिंतक, आपला वेलविशर मानत जायचं आहे. आणि वेलविशर तेव्हाच आपण त्याला मानू जेव्हा आपण त्याच्याकडे सकारात्मकतेने बघू. म्हणून प्रत्येक व्यक्तीला वेलविशर मानत जायचं आहे. जेव्हा आपण सकारात्मक राहू, प्रत्येक व्यक्तीला वेलविशर आपलं बनवत जाऊ आणि आपण सफलतेचे एक एक पायरी आपण चढत जाऊ, तेव्हा साहजिकच आपला प्रत्येक दिवस सुंदर असणार आहे. प्रत्येक दिवस काही ना काही नव्याने आपल्यासमोर येणार आहे. तसा प्रत्येकच दिवस आपल्यासाठी नवीन आहे. पण अजून आपण जर ह्याच्यावर काम केलं तर प्रत्येक दिवस आपल्यासाठी नव्याने आपल्यासमोर येणार आहे आणि तो प्रत्येक दिवस माझ्यासाठी बेस्ट असणार आहे. तर टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. माझ्या आयुष्यातील आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस आहे, सर्वश्रेष्ठ दिवस आहे. आणि तो सर्वोत्तम करणं, सर्वश्रेष्ठ करणं हे आपल्या हातामध्ये आहे. आपल्या व्यवहारावर डिपेंड आहे, आपल्या वाणीवर, आपल्या विचारांवर ते डिपेंड आहे की आपल्याला आपला आजचा दिवस कसा सर्वोत्तम करायचा आहे, सर्वश्रेष्ठ करायचा आहे. माझे सगळ्यांशी नाते त्याच्यासाठी चांगले आहेत, नातेसंबंध चांगले आहेत. आणि हे सगळं करत असताना स्वतःवरही प्रेम करायचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागताल तेव्हाच तुम्ही इतरांवर प्रेम करताल. जसं आहे तसं स्वतःला स्वीकारायचं आहे. जसं तुम्ही इतरांना स्वीकारता तसं स्वतःलाही स्वीकारायचं आहे. मी जशी आहे तशी खूप चांगली आहे, कारण मी ईश्वरीय संतान आहे आणि मला माझ्यातले जे काही मी जशी आहे, मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही निगेटिव्ह पॉईंट्स पण हे करायचे. निगेटिव्ह पॉईंट्स तर आपल्याला काढायचेच आहेत, पण जसं आहे तसं आपल्याला स्वतःला स्वीकार करायचा आहे आणि स्वतःवर प्रेम करायला लागायचं आहे. कारण मी एक सुंदर रचना आहे परमेश्वराची. मग मी युनिक आहे, माझ्यासारखी फक्त मीच आहे. म्हणून स्वतःवर प्रेम करायचं आहे. परमेश्वराचे धन्यवाद करायचे आहे की आपल्याला एकमेव बनवलेलं आहे. तर आय एम द बेस्ट सतत म्हणायचं आहे. आय एम द बेस्ट. मी युनिक आहे. मग तुम्ही स्वतःचे वेगवेगळे अफर्मेशन पण देऊ शकता स्वतःला की मी सुंदर आहे. सगळे आपण हे स्वतःसाठीच अफर्मेशन आहेत. ॲक्च्युली आपण दुसऱ्यासाठी कुठलेही अफर्मेशन्स घेतलेले नाही आहेत. हे सगळे अफर्मेशन्स आपण स्वतःसाठी बनवलेले आहेत. तर मी युनिक आहे. आय एम द बेस्ट. एक मिनिट. हे सगळे आपल्याकडे जेव्हा हे सगळे गुण आहेत तर साहजिकच मी खूप भाग्यशाली आहे. मी सौभाग्यशाली आहे, कारण माझ्यावर ते परमेश्वराची अनंत कृपा आहे. माझ्यावर परमेश्वराची अनंत कृपा आहे म्हणून सगळं माझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं चाललेलं आहे. आपले तर कर्मच आहेत, पण पहिले त्याची परमेश्वराची कृपा पण आहे. कारण त्याच्या कृपेशिवाय आपल्याला मानवजन्म मिळालेला नाही आहे. सगळ्यात पहिले त्याची कृपा आपल्यावर झाली आहे म्हणून आपल्याला हा मानवदेह मिळालेला आहे. तर सतत त्याच्या कृपेच्या याच्यामध्ये राहायचं आहे की परमेश्वराची माझ्यावरती अनंत कृपा आहे. म्हणून मी कृपाशाली आहे, मी सौभाग्यशाली आहे. आणि जेव्हा आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या लेव्हलवर किंवा आपल्या याच्यावर आपण काम करू शकत नाही, तर आपल्याला प्रत्येक वेळेस परमेश्वराची मदत घेण्याची आवश्यकता आहे. तर माझ्या
प्रत्येक क्षण ब्रह्मांड, प्रत्येक क्षण परमेश्वर मला प्रत्येक क्षण मदत करत आहे. जर त्याची तुम्ही प्रत्येक क्षणी मदत घेतली तर तुमचे काम सहज व्हायला मदत होईल. सहजतेने, सरळतेने तुम्ही कुठलीही गोष्ट अचीव करू शकता. सहजतेने, सरळतेने कुठेही तुम्ही सफलता प्राप्त करू शकता. तर ब्रह्मांड परमेश्वर मला प्रत्येक क्षणी मदत करत आहे. आणि माझ्यामध्ये अनंत शक्ती आहेत, माझ्यामध्ये सगळ्या क्षमता आहेत की त्या माझं जीवन बदलण्यास कारणीभूत आहे. जर माझं जीवन प्रतिकूल चाललेलं असेल, वेगळ्या दिशेने चाललेलं असेल, तर त्याला बदलण्याचं सामर्थ्य हे फक्त माझ्यामध्ये आहे. कारण सगळे दैवीय गुण माझ्यामध्ये आहे. तर ते दैवीय गुण आपण बाहेर काढून आपलं जीवन आपण पूर्णपणे बदलू शकतो. पूर्णपणे म्हणजे आपण पूर्ण त्याला चेंज करू शकतो आपण आपल्या आयुष्याला. पण त्याच्यासाठी स्वतःवर काम करणं खूप जास्त आवश्यक आहे. तेव्हा इतरांकडे बोट दाखवण्यामध्ये किंवा इतरांचे दोष काढण्यामध्ये वेळ न घालवता, तिथे आपली एनर्जी खर्च न करता, आपल्या स्वतःवर जर काम करण्यात एनर्जी तुम्ही खर्च केली, एनर्जी जर तुम्ही आपल्या काम करण्यावर लावली, तर अधिक सुंदर परिणाम दिसायला लागतील. आणि सतत विश्वास ठेवायचा आहे की परमेश्वर प्रत्येक क्षण माझ्यासोबत आहे. आणि त्याच्या नामस्मरणामध्ये राहायचं आहे. नामस्मरणाने खूप काही आपण अचीव करू शकतो. आणि हे कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन आहे नामस्मरणाचं. परमेश्वराने कलियुगामध्ये नामस्मरण हा एकमेव उपाय सांगितलेला आहे. जर तुम्हाला तारून जायचं असेल, आपलं जीवन जर समृद्ध करायचं असेल आणि आपलं जीवन जर चांगलं जगायचं असेल, तर नामस्मरण सतत ठेवायला पाहिजे. अजपाजाप सतत आपल्या तोंडामध्ये नामस्मरण असलं पाहिजे. याच्यासाठी सतत माळ घेऊन बसायची गरज नाही आहे. चालता फिरता, उठता बसता, जसं जनाबाईने सतत प्रत्येक ठिकाणी परमेश्वराला सोबत घेतलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी नामस्मरणाचा आधार घेतला आहे, तो आपल्याला एक प्रत्येकजण आपल्याला संदेश देऊन गेलेला आहे. तेच आपल्याला फॉलो करायचं आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला नामजप चालू ठेवायचा आहे. आपला जितका तुम्ही नामजप चालू ठेवताल तितकं तुम्ही सकारात्मक राहताल. तुमचे विचार तेवढे सकारात्मक होतील. तुमचे जे काही कोशिका आहेत तुमच्या शरीरातल्या, त्या ऊर्जावान राहतील. कारण नामजपामध्ये एवढं सामर्थ्य आहे, परमेश्वराच्या नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ते तुमच्या प्रत्येक कोशिकेला चेंज करू शकतं. तेव्हा सतत नामस्मरणामध्ये याच्यासाठी राहायचं आहे. आणि जेव्हा आपण नामस्मरणात राहतो तर साहजिकच आपल्या डोक्यामध्ये इतर विचार येत नाही आणि तुमची एनर्जी लेवल त्यांनी सतत हाय राहते. तुमचं औरा शुद्ध होतो त्याने. आणि ॲटोमॅटिकली सगळं जे आपण परमपवित्र घेतलेलं आहे अफर्मेशन, तर तुमचे विचार, तुमची वाणी आणि तुमच्या व्यवहारामध्ये ते सगळं यायला लागतं. ते तुमचे गुण प्रगट व्हायला लागतात जेव्हा तुम्ही सतत नामस्मरणामध्ये असता. तर कायम हे डोक्यात ठेवायचं आहे, कायम नामस्मरणामध्ये राहायचं आहे. हे ते याच्यासाठीच राहायचं आहे. तुम्ही हा प्रयोगसुद्धा करून बघा की काय नामस्मरणाने काय होतं आणि काय होत नाही. नामस्मरणाने काय नाही होत. एक नुसतं नामस्मरणाने खूप काही तुम्ही अचीव करू शकता. कारण ते ॲटोमॅटिक घडत जाईल. तुम्ही जेव्हा नामस्मरण करताल ना, रात्रंदिवस नामस्मरणामध्ये राहतात. अजपाजाप म्हणजे तुम्ही तोंडाने जरी नाही बोलला तर माइंडमध्ये सतत ते चालू असलं पाहिजे आपलं. जे कुठलंही, मग तुम्ही कुठल्याही देवतेचं नामस्मरण करा, त्याला कुठलंही असं बंधन परमेश्वराने टाकलेलं नाही आहे. प्रत्येकाला स्वतंत्रता दिलेली आहे. तुमच्या ज्या स्वरूपाला तुम्ही पूजा करता, ज्या स्वरूपाची परमेश्वराच्या, त्याचा तुम्ही नाम जप करू शकतात. किंवा तुम्हाला तुमच्या गुरुने दिलेला तो मंत्र असू शकतो किंवा इतर कुठल्याही देवतेचं नाव असू शकतं. तर तुम्ही ते नामजप चालू ठेवायचं आहे, माइंडमध्ये चालू ठेवायचं आहे. आणि संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं भलं कसं होईल हे बघायचं आहे. कारण त्या व्यक्तीलासुद्धा आपले कर्म बॅलेन्स करून पटापट आपले
परमेश्वर प्राप्ती त्या व्यक्तीची पण व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी कायम ह्या व्यक्तीचं भलं कर, ह्या व्यक्तीचं भलं कर हे सतत आपल्या तोंडातून निघायला पाहिजे. सतत जे आपल्याला व्यक्ती दिसेल त्यांचं भलं करण्यासाठी परमेश्वराला विनंती करायची आहे. म्हणून आपली जी विश्वकल्याण प्रार्थनासुद्धा आहे की हे ईश्वरा, सगळ्यांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. त्याच्यामध्ये सुद्धा शेवटी काय सांगितलेलं आहे की सगळं काही आहे पण शेवटी नामस्मरण. त्यांनीसुद्धा शेवटी वामनराव पैंनीसुद्धा शेवटी हाच संदेश दिलेला आहे की नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ आहे. आपल्या सर्व कार्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे नामस्मरण. तर आपल्याला नेहमी आपल्या नामस्मरणामध्ये परमेश्वराच्या नामस्मरणात राहायचं आहे. आणि मग परमेश्वराच्या जेव्हा नामस्मरणात राहू तेव्हा आपल्याला प्रत्येक ठिकाणी सफलता तर मिळेलच मिळेल आणि आपलं एक अद्भुत जीवन आपण जगायला सुरुवात होईल. ज्या जीवनाची आपण अपेक्षा करतो आहोत, जे जीवन आपल्याला जगायचं आहे ते जीवन आपण जगायला लागू. एक अद्भुत जीवन, जे आपलं ड्रीम आहे, जे आपलं स्वप्न आहे ते बरोबर आपण आकर्षित करू. ह्या सगळ्या जर गोष्टीवर आपण काम केलं तर आपण एक अद्भुत जीवन जगायला सुरुवात करू. आणि आपल्या सगळ्या शुभ इच्छा पूर्ण करण्यासाठी ब्रह्मांडही कामाला लागतं. आपल्या सगळ्या इच्छा मात्र शुभ असल्या पाहिजे, ज्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थी हेतू असला नाही पाहिजे. सगळ्यांसाठी शुभ विचार आपले असले पाहिजे. आणि मग हळूहळू आपल्याकडनं कार्यही महान व्हायला लागेल. तर माझा जन्म महान कार्यासाठी झालेला आहे. आपल्याकडनं तसे कार्यही व्हायला लागेल ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नाही. आणि मग हे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्यामध्ये येतील तेव्हा आपण कोण होऊ? महात्मा, महान आत्मा. तर त्यावेळेस आपण सांगू शकतो की मी महान आत्मा आहे. कारण महान आत्म्याचेच हे सगळे गुण असतात. तेव्हा मी महान आत्मा आहे. आणि मग आपण जेव्हा स्वतःला सांगायला सुरुवात करतो की मी महान आत्मा आहे, हळूहळू आपण आपली महानतेकडे वाटचाल सुरू होते. तर सगळ्यात शेवटी हे जेव्हा सगळं आपण साध्य करू तेव्हा विजय निश्चित आहे, यश निश्चित आहे. म्हणून माझा सदैव विजय होत आहे. मी सदैव विजयी आहे. माझा सदैव सगळीकडे विजय होत आहे. माझा सगळीकडे जय जयकार होत आहे. तर आपला जर सगळीकडे जय जयकार व्हायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आत्मसात करावं लागतील. आपल्या स्वतःवर काम करावं लागेल. इतरांकडे लक्ष न देता फक्त आणि फक्त आपल्या स्वतःवर आपल्याला काम करावं लागेल. तेव्हा जाऊन कुठे लास्ट मोमेंटला आपला जय जयकार होईल. तर माझा असं पण बोलायचं आहे, आपलं नाव घेऊन बोलायचं आहे, अर्चना तुझा जय जयकार असो. मी माझं नाव घेऊन बोलते आहे. प्रत्येकाने आपलं नाव घेऊन बोलायचं आहे की अर्चना तुझा जय जयकार असो, अर्चना तुझा जय जयकार असो, जय हो, तू सदा विजयी आहेस. आणि हे सगळं झाल्यानंतर असा एक जन्म येईल की त्यावेळेस मग आपण मोक्षप्राप्तीसाठी पात्र असू. तर हे सगळे अफर्मेशन्स आहेत. हे सगळे 21 दिवस आपण हे सगळे घेतलेले आहेत. आणि अजूनही आपण डीपली हे सगळं, आता मी त्याच्यातलं थोडं थोडं उचललेलं आहे, पण आपण डीपली, आपल्याला माहिती आहे आपण किती डीप लेव्हलवर जाऊन प्रत्येक अफर्मेशनचा आपण उपयोग केलेला आहे किंवा प्रत्येक अफर्मेशनचं आपण सगळं डेफिनेशन आपण केलेलं आहे, सगळं डीपली जाऊन कसं. तर हे रोज रोज आपल्याला करायचं आहे आणि रोज रोज याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. तर हा 21 दिवसांचा आपला जो प्रवास आहे, तर तुम्ही इतक्या सगळ्यांनी मला आपल्या झोपेचा त्याग करून माझ्यासोबत सकाळी सगळे जॉईन झालेले आहात, त्याच्याबद्दल एकतर परमेश्वराचे सगळ्यात पहिले धन्यवाद की इतकं अशी सद्बुद्धी दिली की हे काम करण्यासाठी.
तर परमेश्वराचे सगळ्यात पहिले खूप 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 धन्यवाद. आणि त्यानंतर आपल्या प्रत्येकाचे धन्यवाद की इतक्या सकाळी तुम्ही 21 दिवस नॉनस्टॉप रोज सकाळी उठून आपल्या झोपेचा त्याग करून माझ्यासोबत सकाळी तुम्ही जोडले. आणि जे काही मी बोलते, जे काही थोडं तोडकं मोडकं जितकं मला समजतं, जितकं मी अनुभव घेतला आणि जितकं मला संत सानिध्यामध्ये आणि सत्संगमधून जे काही मला उमगलं, कळलं, मी तितकं तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण मी पण तुमच्यासारखीच आहे. मी काही तुमच्यापेक्षा वेगळी नाही आहे. तर तुमच्यासारखंच मी पण स्वतःवर काम करत आहे आणि मला पण त्याचे चांगले अनुभव येत आहेत. तर म्हणून फक्त आपल्यावर आणि आपल्यावर काम करायचं आहे. तर 21 दिवस मला जे तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याच्याबद्दल तुमच्या प्रत्येकाचे अनंत 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 धन्यवाद. कारण हे सामूहिक ऊर्जा पण काम करते. जो आपण मध्ये टास्क घेतला होता तो खूप सुंदर होता की प्रत्येकाच्या एनर्जीने ते काम केलेलं आहे. कारण आपल्याला माहिती होतं आपल्यासोबत सगळे आहे, त्याच्यामुळे त्या एनर्जीने तो टास्क कंप्लीट करण्याचं काम केलेलं आहे. त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू 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 सो मच. तर मी सगळ्यांना फक्त एक विनंती करेल. आता आजचा थोडासा वेळ आपला पुढे चाललेला आहे, पण एक थोडंसं अजून मला 5-1 मिनटं द्या. मी सगळ्यांना अशी विनंती करेल की हा जो 21 दिवसांचा प्रवास होता आपला, तर तो तुम्हाला कसा वाटला? तुम्ही एक छोटासा 1 मिनटाचा व्हिडिओ जर करून मला पाठवला तर सगळ्यांची मी खूप आभारी राहील. तर मी मागे समृद्धी साधनेबद्दल पण तेव्हाही सांगितलं होतं, पण तेव्हाही फार काही कोणी जास्त मनावर घेतलं नाही. पण आता हा आपला 21 दिवसांचा प्रवास होता. ते तर ॲक्च्युली खूप मोठं होतं. 44 दिवसांचा होता तो. तेव्हासुद्धा आपण सगळं डीपली घेतलं होतं. एकदम डीपमध्ये जाऊन आपण ते सेशन घेतलं होतं. तर ह्या सेशनचं जर तुम्हाला कसं वाटलं आणि तुमच्यामध्ये काही बदल झाला आहे का? आणि काही तुम्हाला नवीन थोडंफार जरी शिकायला मिळालं असेल ह्या सगळ्या 21 दिवसाच्या प्रवासामध्ये, तर तुम्ही 1 मिनटाचा का होईना मला व्हिडिओ पाठवा स्वतःचा. एक मिनटाचा व्हिडिओला काही वेळ लागत नाही. आपण सेल्फी काढतो त्याप्रमाणे आपल्या सेल्फ मोडमध्ये जाऊन मोबाईलच्या आपण तो व्हिडिओ काढू शकतो. जे तुम्हाला वाटतं आहे ह्या 21 दिवसाच्या प्रवासामध्ये ते मला जरूर 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 शेअर करा. कारण तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी मोटिवेशन असणार आहे. माझ्यासाठी पुढे जाण्याचे अनेक मार्ग ओपन होतील तुमच्या एका शेअरिंगमुळे. आणि त्याच्यामुळे मी पण मोटिवेट होईल आणि मलाही कळेल की मी ह्या सगळ्या गोष्टीला न्याय देऊ शकले. ह्या 21 दिवसाच्या सेशनला मी कितपत न्याय देऊ शकले हे केवळ तुमच्या शेअरिंगवर डिपेंड आहे. असं नाही की मला चांगलं वाटावं म्हणून शेअरिंग करायची अजिबात नाही आहे. ज्याला काहीच अनुभव आलेला नाही ते पण शेअरिंग करू शकतात की नाही आम्हाला बिलकुल आवडलेलं नाही आणि आम्हाला अजिबात काही अनुभव आलेला नाही आहे आणि प्लीज असं काही तू करत जाऊ नको असं जरी म्हटलं तरी मला राग येणार नाही. म्हणजे मी ना अजून त्याच्यावर काम करेल. म्हणजे जर समोरच्याला जर तुम्ही त्यांचे अवगुण सांगितले ना, सांगायला पाहिजे ॲक्च्युली. खूप मोठी हिंमत लागते समोरच्याचे अवगुण सांगायला पण ना हिंमत लागते. आपण समोरच्याच्याबद्दल दुसरीकडे बोलतो, म्हणजे समोरच्या व्यक्तीबद्दल आपण इतर ठिकाणी बोलतो, पण डायरेक्टली जाऊन त्या व्यक्तीला नाही सांगत. कारण तेवढी हिंमतच नसते आपल्यामध्ये, नाही सांगू शकत. पण सांगितलं आहे ना संतांनी, निंदकाचे घर असावे शेजारी. पण त्याच्याकडे सुद्धा आपण पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे. का आपली निंदा होते? म्हणजेच आपल्यामध्ये अवगुण आहेत. मग त्या अवगुणांवर जर काम केलं तर ते ॲटोमॅटिक म्हणजे आपले गुण त्याच्यातनं बाहेर पडायला लागतील. मग ते आपल्याला अवगुण कसे कळणार? तर जर आपली निंदा झाली तरच आपल्याला मग निंदा कधी होणार? तुमच्यात अवगुण असेल तर निंदा होणार, अन्यथा कोण कशाला उगीचच तुमचं करत बसेल. तर निंदकाचे घर असावे शेजारी. जर याच्यामधलं काहीही जरी तुम्हाला नसेल आवडेल तरी पण तुम्ही शेअर करू शकता. म्हणजे मी अजून माझ्यावर काम करेल आणि मी अजून त्याच्यावर प्रयत्न करेल की मी जास्तीत जास्त अजून कसं म्हणजे चांगले सेशन तुमच्यापर्यंत आणू शकते. तर जरुरी नाही की सगळं छानच माझ्याबद्दल बोला असं नाही. तुम्हाला काय अनुभव आला ह्या 21 दिवसामध्ये हे तुम्हाला सांगायचं आहे आणि कसं वाटलं हे पण सांगायचं आहे. तर थँक्यू सो मच. आणि आज दुपारी आपलं एक सेशन असणार आहे साधारण 3 वाजेच्या आसपास. 2:45ला तुम्ही लॉग इन करू शकता. आज एकादशी आहे, ज्यांना उपवास आहे त्यांनी जास्त हेवी खाऊ नका. थोडंसं लाईट खा आणि 12 वाजेपर्यंत शक्यतो 12 ते खूप झालं 1 वाजेपर्यंत तुम्ही फराळाचं किंवा तुमचं ज्यांना एकादशी नसेल
त्यांनी जेवण वगैरे लवकर उरकून घ्या. आणि एक अशी शांत जागा निवडा स्वतःसाठी. प्रत्येकाला आपली बेडरूम असते. प्रत्येकाच्या घरामध्ये हा एक सेपरेट आपला स्पेस असतो, बेडरूम असते. तर त्या बेडरूमची व्यवस्था करून ठेवा की जिथं कुणी येणार नाही. एक अर्धा पाऊण तास जिथं कुणी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही. घरातल्या लोकांना तुम्ही आत्ताच सांगून ठेवा की मला माझा स्वतःचा वेळ घ्यायचा आहे. त्यासाठी कृपया मला आजचे दिवस मदत करा, मला आजचे दिवस हेल्प करा आणि सपोर्ट करा, की आजचे दिवस फक्त माझ्यासाठी मला वेळ घालवायचा आहे. त्याच्यामुळे ती व्यवस्था तुम्ही सकाळ म्हणजे आधीपासूनच करून ठेवायची आहे. वेळेवरती तुम्हाला परत असं नको की सगळ्यांना सांगावं लागेल आणि मग ती व्यवस्था होणार नाही. तर तुम्ही आजच म्हणजे दुपारपर्यंत तुम्ही घरातल्या लोकांना सांगू शकता. आणि आजचा बाहेरचा कुठलाही प्लॅन असेल तर तो कृपा करून तेवढ्या वेळ तुम्ही तो बाजूला ठेवा किंवा तो कुठेतरी ॲडजस्ट करा. संध्याकाळी म्हणा, सकाळी म्हणा किंवा उद्यावरती. तर आजचं सेशन दुपारचं सगळ्यांनी अटेंड करा. जे अटेंड करणार नाही आहेत त्यांना पण तुम्ही सांगा आग्रह करून, कारण शेवटचा दिवस आहे आणि भविष्यात मला आता माहिती नाही परत हे सेशन कधी होईल आणि असंच होईल हे सांगू नाही शकत मी. कुठल्या स्वरूपात होईल हे पण सांगता येणार नाही. तर जे आत्ता आपण घ्यायचं आहे ते जितकं आपल्याला घेता येईल तितकं आपण घ्यायचं आहे. तर दुपारचं पण सेशनला हीच लिंक असणार आहे. तर तुम्ही त्याच लिंकने जॉईन व्हायचं आहे. मी वेळ टाकून देईल, 2:45ची साधारण वेळ टाकून देईल मी. तर तुम्ही त्यावेळेस जॉईन व्हा आणि फ्रेश मूडमध्ये जॉईन व्हायचं आहे. एकदम मस्तपैकी आवरून वगैरे असं जॉईन व्हायचं आहे छानपैकी, की आपल्याला स्वतःला छान वाटलं पाहिजे. जसं आपण म्हटलं होतं ना की मी सुंदर आहे किंवा मी युनिक आहे. तर आपल्याला असं एकदम फ्रेश जॉईन व्हायचं आहे. व्हिडिओज सगळ्यांचे सुरुवातीला ऑन असणार आहेत, नंतर मी बंदच ठेवणार आहे, सांगणार आहे. पण सुरुवातीला जेव्हा तुम्ही जॉईन होताल तेव्हा मलाही प्रसन्न वाटलं पाहिजे तुमच्याकडे बघून आणि तुम्हाला स्वतःलाही प्रसन्न वाटलं पाहिजे. तर अशा रीतीने आपण दुपारी आज जॉईन व्हायचं आहे. तर थँक्यू सो मच सगळ्यांचे. खूप 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 धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. एक रिक्वेस्ट आहे, मंजुताईशी बोलणं झालं की 2:30 वाजता जॉईन होता येईल का म्हणते. एक मिनटं, मी ना थोडंसं रेकॉर्डिंग जरा 1 मिनटं बंद करते. एकच मिनटं.